कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यामध्ये थोड्याच वेळात चर्चा होणार आहे। सीजेपीकडून प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास हे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा करतील। दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आणि आंदोलनावर तोडगा निघणार का हे पाहावं लागेल। दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आशुतोष रांका यांनी सांगितलेलं आहे। जंतर मंतर का ये धरना जारी रहेगा। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ही स्टार्टिंग से इस आंदोलन की मांग रही है और जब तक प्रधान जी इस्तीफा नहीं देते थे तब तक हम लोग पीछे हटने वाले नहीं हैं। 12:30 बजे सीसीआई में जे.पी. नड्डा जी के साथ मीटिंग है। जहाँ तक हमें बताया गया है हो सकता है जितेंद्र सिंह जी भी वहाँ पर मौजूद रहे और जो भी बात होगी वो आप लोगों के साथ शेयर की जाएगी। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, अखेर चर्चेच्या पायरीवरती हे संपूर्ण प्रकरण आलेलं आहे। आता या चर्चेनंतर तरी तोडगा निघणार का? धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमक आहे, सरकार काय भूमिका घेऊ शकतं? कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून आशुतोष रांका आणि सौरव दास हे निघालेले आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन क्लबला ते पोहोचत आहेत। पायी चालत जंतर मंतरवरून कॉन्स्टिट्यूशन क्लबला पोहोचत आहेत अशी माहिती मिळते आणि सरकारचे प्रतिनिधी हे कॉन्स्टिट्यूशन क्लबला बसलेले आहेत। आतमध्ये आपण पाहू शकतो कॉन्स्टिट्यूशन क्लबला प्रचंड गर्दी आहे, कारण कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यामध्ये थोड्याच वेळात बातचीत सुरू होते आणि या चर्चेची दारं उघडली गेलेली आहेत का हा प्रश्न संपूर्ण देशाच्या मनामध्ये आहे। आणि आशुतोष रांका आणि सौरव दास हे पायी चालत जंतर मंतरवरून पोहोचत आहेत कॉन्स्टिट्यूशन क्लबला। शक्यता आहे की सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीमध्ये आज चर्चा होईल आणि चर्चेतून काहीतरी तोडगा निघू शकतो। सोमेश, या भेटी संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचले। सीजेपी सोबतच्या बैठकीआधी त्यांनी अमित शहांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।